माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला। 21 पैकी 20 जागा जिंकत नीलकंठेश्वर पॅनलनं माळेगाव साखर कारखान्यावर सत्ता मिळवलेली आहे, तर रंजन तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचा दारुण पराभव झाला। या निवडणुकीत शरद पवार यांच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे सर्व 21 उमेदवारांचा पराभव झाला। माळेगाव निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन आणि गैरप्रकार करून निवडून आलेत। पराभवानंतर तावरेंनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला। आणीबाणीच्या निर्णयाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। आणीबाणी लोकशाहीतील काळा दिवस असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। देशातील पत्रकारांना धमकावलं जात असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। यामुळे देशात घोषित आणीबाणी आहे की अघोषित याचा विचार करण्याची वेळ आल्याचं सूचक विधान पवारांनी केलं। आणीबाणीच्या मुद्द्यावरून सीएम फडणवीसांनी काँग्रेसवर टीका केली। एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणी काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या। आणीबाणी काळात विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती, अशी टीका त्यांनी केली। देशभरात आज संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येतोय। त्या पार्श्वभूमीवर वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष माहितीपट आणि दस्तऐवजांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। साताऱ्यातील शाहू कला मंदिर या ठिकाणी संविधान हत्या दिवस 2025 विषयक छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सातारकर उपस्थित होते। जळगावच्या 40 गावात भाजपच्या वतीनं आणीबाणीच्या काळात शिक्षा भोगलेल्या निसाबंदींचा सन्मान करण्यात आला। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। दोन 2026 पासून वर्षातून दोनदा सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा होणार आहे। फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे। फेब्रुवारीतील परीक्षेला बसणं अनिवार्य असेल, तर मे महिन्यातील परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल। नवी मुंबई पालिकेचा विकास आराखडा मंजूर झाला आहे। यामुळे नवी मुंबईतील विकास कामांना गती मिळणार आहे। दरम्यान पालिकेच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय होऊ नये म्हणून खासगी रुग्णालयांनी सुपारी घेतल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला। नवी मुंबई पालिका आयुक्तांची बदली होण्याची शक्यता आहे। आयुक्त कैलास शिंदे यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील 2 बड्या नेत्यांच्या संघर्षामुळे आयुक्तांनी बदली मागितल्याची जोरदार चर्चा आहे। हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। क्रेडिट सिस्टीम समजून सांगण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। विद्यार्थ्यांना 4थ्या वर्गापर्यंत मातृभाषाच शिकवली पाहिजे, हिंदीच नव्हे तर इंग्रजी भाषा ही 4थीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवायला नको। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी ही मागणी केली। हिंदी भाषा ही सक्तीची करू नये, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा। अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही मागणी केली। पुण्यात हिंदी सक्तीविरोधात आम आदमी पक्षानं आंदोलन केलं। पहिलीपासून हिंदी विषय नकोच अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी एसआरए मधील गैरप्रकाराविरोधात एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला। गैरकारभारावर तातडीनं आळा घालत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे। देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आणि निर्यातही महाराष्ट्रातूनच होत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। तर गडचिरोली हे देशाचं स्टील कॅपिटल होणार असल्याचंही ते म्हणाले। पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी मार्गांचा समावेश यामध्ये आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी भोजनासाठी एका खासदारावर किंवा आमदारावर तब्बल 4,500 रुपये खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय। पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार मेघा कुलकर्णी यांनी केली।
तर मेधा कुलकर्णी यांची मागणी योग्य असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधणी यांनी केलं. तर मागणी पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालंय. बॅनरमधून मेधा कुलकर्णी यांच्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली. कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा, अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात लावलेले बॅनर फाडण्यात आले. ठाकरे गटाने लावलेले बॅनर ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांनी फाडले. बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावर न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर बँकेच्या परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. मैं झुकेगा नहीं अशा आशयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. मी नाराज असल्याची बातमी चुकीची आहे. अजित पवार आणि माझ्यात चांगला सुसंवाद आहे, त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षात नाराज नाही, असं स्पष्टीकरण माजी आमदार अतुल बेनके यांनी दिलं. कोल्हापूर डीपीडीसीच्या बैठकीला नेत्यांच्या मुलांनी हजेरी लावली. खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराव आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्रची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीचा प्रोटोकॉल नेत्यांच्या मुलांनी मोडला. धुळ्याच्या साक्री नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यावरून गोंधळ झाला. अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार होतं, पण निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर उपस्थित नसल्यानं गोंधळ झाला. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव प्रकरणी मंजुळा गावित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत 2 तरुणींनी भर रस्त्यात गोंधळ घातला. दारूच्या नशेतील तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती दौऱ्यावर आहे. दरम्यान त्यांनी आपल्या काँग्रेस नगर इथल्या राहत्या घरी भेट दिली. आपल्या आई कमलाताई गवई यांचे दर्शन घेतलं. सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई अमरावतीमध्ये आले. मध्य प्रदेशातील काही कंपन्यांचे सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी नांदेड जिल्ह्यात समोर आल्यात. बियाण्यांच्या शेकडो बॅगा उगवल्याच नाहीत. बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून पेरणीसाठी बियाणे द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातून 250 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. 2 जुलै ते 15 जुलैपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अम्मा की पढाई शिक्षा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या सहकार सेवा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेडमध्ये धान्य साठवण्यासाठी मोठे गोदाम उभारले जाणार आहे. यावेळी हिमायतनगरमध्ये गोदामाच्या पायाभरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. बुलढाण्याच्या डोणगावात 40 पेक्षा जास्त नागरिकांना खरूज झाल्याचं समोर आलंय. आधी केस गळती, नंतर नख गळतीची लागण आणि आता अंगाला खरूजची लागण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांकडून सर्रास टोल वसुली सुरू आहे. त्यामुळे शासनानं घेतलेला टोल माफीचा निर्णय केवळ कागदावरच आहे का, असा सवाल वाहनधारक विचारतायत. जालन्याच्या तळरेजा नगरमधील अतिक्रमणावर पालिकेनं धडक कारवाई केली आहे. यावेळी कारवाईला काही महिलांनी विरोध केला. दरम्यान विरोध करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य असल्याचं म्हणत अतिक्रमणावरील कारवाई तातडीनं थांबवावी अशी मागणी या नागरिकांनी केली. मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबाईल टॉवरवर चढून नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. विभागात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगाव मार्गावरील अग्रवाल रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला. तर रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याच्या आंबेगावमधील चास माऊलींची इथं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आला. बिबट्या हा पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
नाशिकमध्ये नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं रब्बी उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल 1435 रुपये दर जाहीर केला. हा दर बाजार समितीमध्ये मिळणाऱ्या दरापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शाळेच्या वर्गातच शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ माजली. रवींद्र महाले असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुंबई गोवा महामार्गावर आरवली इथं रस्त्याला तडे पडले. त्यामुळे ठेकेदाराच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. रस्ता अक्षरशः एखाद्या नकाशासारखा दिसतोय. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी शिवारात पेरणी केलेल्या तुरीचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. पेरलेलं बियाणं उकरून फस्त केल्यानं आता तुरीचं पीक उगवणारच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पेरणीवर केलेला खर्च वाया गेलाय. गेल्या 4-5 महिन्यांपासून पुण्याच्या राजगुरुनगर शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं महिला आक्रमक झाल्या. महिलांनी राजगुरुनगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत पाण्याबाबत जाब विचारला. कोकणातील आणखी एका मंदिरामध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद मंदिरामध्ये भाविकांसाठी कपड्यांसंदर्भात नियमावली लागू करण्यात आली. भुसावळमध्ये बार मालकावर झालेल्या हल्ल्याचा मद्य विक्री संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला आहे. दारूची दुकानं बंद ठेवत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात हे पाहण्यासाठी सभापतींनी अनोखी शक्कल लढवली. माजी आमदार दिलीप माने 4:30 वाजता शेतकऱ्यांसारखे वेषांतर करून बाजारात पोहोचले. इंदापुरात खेळता खेळता अंगणात पडलेली सुई 13 महिन्याच्या चिमुकलीनं तोंडात टाकली आणि ती पोटात गेली. तिला तत्परतेनं पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथल्या कदम हॉस्पिटलमध्ये आणलं. त्यानंतर या ठिकाणी तिच्यावर 1.5 तास शस्त्रक्रिया करून पोटातून सुई काढण्यात डॉक्टरांना यश आलं. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना काही अंशी जीवदान मिळालं. दरम्यान हवामान खात्यानं नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलाय. मे महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. यामुळे फळबागांसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. याबाबतचे पंचनामे पूर्ण झाले. आता या सर्व शेतकऱ्यांना शासनानं जाहीर केलेल्या वाढीव दरानुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यासाठी 45 कोटी रुपये लागणार आहेत आणि तसा प्रस्ताव आता जिल्हा प्रशासनानं विभागीय आयुक्तांना पाठवलाय.